आता समजल्या मला लोक जीप सोडून बसमध्ये काऊन बसतात. तर जय श्रीराम माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, विषय असा आहे की खूपच जास्त दिवसांच्या नंतर आपली भेट झाली. उशिरा का होईना पण भेट होणे महत्वाचे आहे. तो भैया अति काम में व्यस्त असने के कारण हमारा ब्लॉग शूट करना इम्पॉसिबल होता था. कसा आहे ब्लॉग म्हणला तर यामध्ये बऱ्याच गोष्टीची खात्री घेऊन या सर्व गोष्टी मॅनेज करावं लागते. ओके ओके ओके. महानगरपालिकेच्या निवडणुकीला प्रारंभ होताच आपल्याला जरासी विश्रांती मिळाली. भाई सुबह सुबह हमारे बड़े आई ने हमको काम पे लगाया. वो काम था हमें चक्की से दळण लाना था. आपल्याला दळण आणण्यासाठी निवडलेला होता. मला ना लोकेशन एक्झॅक्ट माहित नव्हती पण अंदाजाम बरोबर गेलो. काकाजी माझी वाट पाहत बसले होते का तर माहित नाही. बसले तर बसले पण उठाले खाली नाही. काय गिरायक आले का कोणी आले काहीच नाही. सकाळ सकाळी छोटे छोटे बच्चे एक रांग मध्ये बिचारे आपल्या सरच्या माग मागे जात होते. डब्बा पार्टी असेल यांची बहुतेक. आपल्या ऍक्टिव्हच्या समोरच्या ब्रेक मध्ये बहुत मोठा म्हणजे लागला होता. क्या बात कर रे बाबा. हा म्हणजे बी किती तुफान म्हणा. काय नाही बरोबर एक्झॅक्ट असेच लोकेशनवर राहते जेथे कोणाचं नुकसान होतं. आपला नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून मी वरून पटणं कैची घेऊन याले कापून टाकतो. भाऊ आपण गाडी चालवतो तर आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे नाही. आता लोकांचे हात पाय तोंड कापून राहिले पण ह्याले काही टेन्शनच नाही. म्हणजे बाय बॅन काऊन नाही करून टाकत तर माहित नाही फालतू चुकत तर ये बड़ी अच्छी आता बात. तुम्हाला सांगतो नागपुरात एकाच गोष्टीचा मोठा भेव आहे तो म्हणजे या मांजाचा. जेव्हा बिचात येईन उभा आडवा कापून चिरून जाईन पता बी नाही चालत. म्हणून दुपट्टा दापट्टा घेऊन फिरत जा रे भाऊ. मी माहित आहे का जॉकेट त्यासाठी घेतो म्हणजे कसं आपला गळा बी वाचून जाते आणि थंडीपासून आपण बी वाचून जातो. बरं आपल्याला सांगितलेलं काम मी पूर्ण करून टाकतो. आणि तसा दुसरा काम लागूनच होता. पूजेसाठी फुलं आणायचे होते. मी थोडासा कन्फ्युज झालो भाऊ. इकडे माल ठेवून तिकडे बसला. महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आजचा रिझल्ट होता. थोडा सामाजिक नॉलेज वाढवायला तर आपल्या करिअर पेक्षा याच्या रिझल्टची टेन्शन येऊन राहिली होती. फालतू चीजों पे कम ध्यान दे की हम अपने काम को आवरते हैं. नागपुर में भाई सुबह ना थोड़ी वेड़ा से होती है और रात्रि मोटी लवकर रहती है. हाँ फार्मूला है. कभी कभी ना हमारा मानसिक संतुलन एकदम से घसर जाता है. एक अलग से अंदर से ही दानव हमें थोड़ी सी व्यायाम प्रक्रिया करवाने लगता है. 1 लीटर घाम काढल्यावर स्नान प्रक्रिया को अंजाम देता है. थोडासा व्यायाम केल्यावर थंड पाण्याने आंघोळ केल्यावर अलगच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्या शरीरात मिळते. जेवण करते हम 1 बजे. बताया ना आपको टाइम जरा फास्ट है. जेवण करताना एक लहानपणाची वाइब यासाठी हमें डोरेमॉन पाहत बसलो. हमारी टीम की ओर से हमें 2-3 दिन की छुट्टियां प्राप्त हुई. इसी के चलते हम गाँव जाने का प्लान बनाते हैं. फिर बड़े आई को पता ही चलते उन्होंने हमें नाश्ते में कुछ पार्सल दिया. आई डोंट नो लेकिन चिवडा और कुछ तो था उसमें. नंतर मी निघलो गावी जायसाठी. माझ्यासोबत 2 वेळानं जीवाला स्कॅम केला. सांगतो कसा केला तर. चला तर बाकी ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. त्यासाठी आपण सर्वांना फॉलो करणे खूपच जास्त महत्वाचे आहे.